शहरातील वाढत्या स्ट्रीट क्राईमला आळा घालण्यासाठी महिलांच्या सुरक्षतेसाठी विठ्ठलवाडी पोलिसांनी विविध संवेदनशील परिसरात विशेष ब्लॉकिंग ऑपरेशन राबवले। या कारवाई दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच काही नशेखोर आणि गरदुल्ले घटनास्थळावरून पळून गेल्याचे पाहायला मिळाले, तर काही संशयितांना अंमली पदार्थासह पोलिसांनी ताब्यात घेतले। उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात मोरया नगरी, आर.के. अभंग शाळेजवळील परिसर, 10 चाळ, व्हीसीटी मैदान परिसर, मानेरे गाव, आळेशेपाडा तसेच बंगलो एरिया आदी विविध ठिकाणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हे ब्लॉकिंग ऑपरेशन राबवले। या कारवाई दरम्यान पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींची तपासणी केली। अंमली पदार्थाचे सेवन किंवा बाळगल्याचा संशय असलेल्या व्यक्तींवरही पोलिसांनी कारवाई केली। पोलिसांचे पथक परिसरात दाखल होताच काही नशेखोर आणि गरदुल्ले तेथून पसार झाल्याचे समोर आले। ब्लॉकिंग ऑपरेशनचा मुख्य उद्देश शहरातील स्ट्रीट क्राईमला आळा घालणे, गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणे तसेच महिलांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक उपाययोजना करणे हा आहे। या कारवाईमुळे संवेदनशील परिसरात नशेखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये चांगलीच धडकी भरली आहे। पोलीस आयुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बंडक स्वामी दराडे, रामदास मिसाळ, सुजित निचिते, योगेश घोडके, अरुण दुबळे, यशवंत जाधव, दिलीप चव्हाण तसेच गुन्हे शोध पथकातील इतर पोलिसांनी ही कारवाई पार पाडली। पोलिसांकडून अशा प्रकारच्या ब्लॉकिंग ऑपरेशनची कारवाई पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। आज माननीय DCP सर आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने संपूर्ण झोनमध्ये ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात आले। त्यामध्ये विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनतर्फे आम्ही रेल्वे स्टेशन परिसर, मोरया नगरी, 10 चाळ, VTC ग्राउंड परिसर, मानेरे गाव परिसर, आशेळेपाडा, बंगलो एरिया अशा ठिकठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं। त्यामध्ये ज्या ठिकाणी नशेखोर तरुण नशा करण्याचे चान्सेस आहेत किंवा ज्या ठिकाणी ते बसू शकतात अशी ठिकाणं आम्ही यामध्ये टार्गेट केलेली होती। त्यामधून आम्हाला 5 अशी लोक मिळालेले आहेत, त्यांच्यावर आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। त्याचबरोबर या कॉम्बिंग ऑपरेशनचा मुख्य उद्देश हा स्ट्रीट क्राईमला आळा घालणे आणि महिला भगिनी यांच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती उपाययोजना करणे हा या कॉम्बिंग ऑपरेशनचा उद्देश होता। सदर कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये 4 अधिकारी आणि जवळपास 35 अंमलदार सहभागी झालेले होते।